हॅलो फ्रेंड, सांचीज रंगोली अँड बेकिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला ॲसिडिटी कमी करण्यासाठी आणि आपण जे जेवण करतो ते पचवण्यासाठी सुंदर असा आपण मुखवास बनवणार आहोत. चला तर मग मुखवास बनवायला घेऊया. त्यासाठी मी एक मध्यम आकाराची कढई घेतली आणि या वाटीच्या साहाय्याने 1 वाटी सोप आणि 2 वाट्या तीळ टाकून घेतलेले आहेत आणि यामध्येच आपण 2 वाट्या जवससुद्धा टाकून घेणार आहोत आणि गॅसचा फ्लेम आपल्याला कमीच ठेवायचा आहे, एकदम लो ठेवायचा आहे आणि सुंदर असं याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे साहित्य भाजून घेत असतानाच आपल्याला यामध्ये हळद आणि मीठ टाकून घ्यायची आहे. तर ती कशी टाकणार? तर मग मी या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं, त्यामध्ये हळद टाकून घेतली अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच मीठ टाकून या सगळ्या सारणाला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता हे सगळं साहित्य मिक्स झालं की आपण हे आता तीळ, जवस आणि सोफेवरती आपण टाकून घेणार आहोत. आता हे टाकल्याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि 10 मिनिट आपल्याला सुंदर असं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यानंतर याचा सुगंध आहाहा! काय दरवळतो म्हणून सांगू घरामध्ये. बघू शकता आहात की आपला मुखवास आता रेडी झालेला आहे. माझ्या चॅनलच्या जर रेसिपी आपल्याला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला आपण